नमस्कार. आज आपण बनवणार आहोत करडीची भाजी. करडी एक चविष्ट आणि पौष्टिक अशी पालेभाजी आहे. ही पालेभाजी आपल्याला सहसा डिसेंबरपासून ते मार्चपर्यंत सहज उपलब्ध होते. तसं पाहिलं तर करडीच्या पानांना फारशी आपली चव नसते, पण योग्य प्रकारे बनवली तर फारच चविष्ट अशी ही भाजी तयार होते. तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पानं धुवून घेतल्यानंतर अगदी बारीक ही पानं आपल्याला कापून घ्यायची आहे. छान बारीक कापायची म्हणजे भाजी खूप छान होते. तर भाजीसाठी आपल्याला एक कांदा आणि एक टोमॅटो लागणार आहे. कांदा असा बारीक कट करून घ्यायचा. अशा अगदी सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर आपण कांदा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे. नंतर थोडा लसूण खुडून घ्यायचा आहे. आता फोडणीसाठी कढईमध्ये तेलामध्ये थोडी मोहरी घालायची, जिरं, खुडलेला लसूण घालून घ्यायचा आहे. लसूण छान गुलाबी झाला की ह्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या. मिरच्या छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या. नंतर कांदा घालायचा. कांदा छान हलका सोनेरी झाला की यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. हळद घालायची अर्धा चमचा आणि मीठ घालून घ्यायचं म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान शिजतात. नंतर आपली करडीची भाजी घालून घ्यायची, छान कापून घेतलेली. तेलामध्ये करडीची भाजी छान कलसवून घ्यायची आणि हलकं मंद आचेवरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. बघू शकताय भाजीला आपण पाणी घातलं नाही तरी छान पाणी सुटलं आहे. ही भाजी आपल्याला फक्त वाफेवर शिजवून घ्यायची, यात पाणी नाही घालायचं आहे, म्हणजे भाजीची टेस्ट अजून छान होते. आता भाजी बऱ्यापैकी शिजली आहे, नरम झालेली आहे. यावेळी आपण पाववाटी एवढं दाण्यांचं कूट घालून घ्यायचं भाजीमध्ये, म्हणजे भाजीला आणखी छान चव येते. आता आपली भाजी बनून रेडी आहे. थँक्यू.